जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. गुरुदेव दत्त, जय सच्चिदानंद. सर्वांना सगळ्यांच्या अंतर्मनातल्या परमात्म्याला माझा नमस्कार आहे. आपल्यामध्ये असलेला परमेश्वर आपल्या विचाराने आपण ठेवलं पाहिजे. आपला विचाराने आपण कसं व्यवस्थित राहिलं पाहिजे, त्या विचारागत आपण राहणं आणि त्या विचाराने अंमल करणं ही फार मोठी गोष्ट आहे. दुसरा म्हणजे आपला विचार आपल्यामध्ये आपण विकसित करता आला पाहिजे. आपल्या विचारांना आपण प्रभावित आणि त्या विचारांना एक प्रोत्साहित करून त्या विचाराकडे गेलो पाहिजे. आपण जात नाही ते गेलो पाहिजे. आपण सांगतो मोक्ष मोक्ष त्याने मुक्तिशाली साधलेले, आणि मोक्ष साधण्यासाठी काय तर तुमच्यातला द्वेष, राग, ईर्ष्या, क्रोध हेच मरत नाही, हेच जात नाही, तर मोक्ष कसं घ्यावं? आपण परत पुन्हा पुन्हा वासनेने जन्म घेत असतो, क्रोधाने घेत असतो, मायेने घेत असतो. अनेक विचारमुक्त होणं, विकारमुक्त होणं हेच खरं मोक्षाचं गती आहे. मग माझ्यात काय विकार आहे? माझ्यातल्या विकारातल्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये गेल्या पाहिजे. मूळ विकार म्हणजे क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, द्वेष आहे, राग आहे, असे अनेक विकार आपल्या शरीरात घर करून आहेत. त्यांना मुक्ती किंवा मोक्ष मिळवायचा असेल तर त्यांना ते काढलं तर पाहिजे. आपण स्वच्छ करतो, एखाद्या काही गोष्टी करायच्या असेल, साफ करायचं असेल त्याला झाडलोट करून स्वच्छ करतो. तसं आपलं हे देहसुद्धा अनेक विकाराने माखलेलं आहे, अनेक विकाराने असं लपटलेलं आहे. त्याला ते काढता आलं पाहिजे. तेच जर जमत नसेल तर आपण खऱ्या अर्थाने कशा त्या गतीला जाऊ? त्या गतीला जाण्यासाठी आपल्या विकारांना आपण काढता आलं पाहिजे, आणि त्या एकाच ईश्वराच्या स्वरूपात या देहरूपात त्याचं चिंतन करून त्या देहाला सतत चिंतनात ठेवणं, ती खरी मोक्षगती आहे. ती मोक्षगती अशी सहज नाही. लोक म्हणतात मोक्षगती त्याने मुक्तिशाली साधलेले, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, त्याने मुक्तिशाली. नुसतं हरीचं नाम घेऊन मुक्ती नाही, तर हरीचं नाम घेऊन आपल्या विकारांना मारता आलं पाहिजे. विकारांना जे विकार आहेत त्यांना असं सोडता आलं पाहिजे. आपण मुखी हरिनाम आहे पण आपले विकारच जात नाही, आपला अहंकार, क्रोध, लोभ, मोह जात नाही, तर काय नाम हरी? या देहाला जपलं पाहिजे. देहरूपी हेच ईश्वर आहे, त्याला जपा आणि त्या स्वरूपाला राहा, तर खऱ्या अर्थाने मोक्ष आहे. गुरुदेव दत्त.